राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद, शेतकरी विरोधी धोरणावरून भाजपावर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरनं बॅगची तपासणी करणाऱ्या पथकावर कौतुकाचा वर्षाव, निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्र. महिला म्हणाल्या, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो. बच्चू कडू म्हणाले, अगं माऊली मी आणखी आगे पडलो तर. उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलवामातील स्फोटच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते. मला कोणाच्याही नरड्यात पाय ठेवून माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही, प्रीतम मुंडेंची खंत. शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा. महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका. लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या. बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट, माहिमभरही बोलले. मोदी म्हणाले, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार. किती जणांचं झालं? उद्धव ठाकरे यांचा सवाल. राष्ट्रवादीच्या भाजपसोबत जायचं ठरलं होतं. दिल्लीतील बैठकीला गौतम अदानी होते. अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट. मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे. मोदींच्या पुण्यातील सभेत व्हीव्हीआयपी रांगेत मराठा युवकांची घोषणाबाजी. परत कसोटीत खेळपट्टी बनली डोकेदुखी. ग्युरेटमुळे भारतीय फलंदाजाच्या अंगावर येणार काटा. आता भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच कायमची विसरा. क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार. पीसीबीने दिली ACCIला धमकी. शमी भाऊ आला रे, वर्षभरानंतर या दिवशी खेळणार पहिला सामना. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मिळणार संधी. जयस्वाल, KL राहुल देणार सलामी. या पठ्ठ्याचे डेब्यू. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटीत ही असणार टीम. बेलापूरमधून मंदा म्हात्रे जिंकतील. बंडखोर उमेदवारांची लायकी समोर येईल. गणेश नाईकांसमोरच फडणवीसांचा संदीप नाईकांवर हल्लाबोल. आधी अमित ठाकरेंचा प्रचार, आता सरवणकरांचा. 3 सेनेच्या लढाईत कुणाची बाजी? ठाकरे निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निशाणा महायुतीवरच. अटकमटक चवडी चटक, जुनी आठवण सांगत स्फोटक भाषण. महिला म्हणाल्या, बच्चू भाऊ तू मागे बडो. बच्चू कडू म्हणाले, अगं माऊली मी आणखी वडलो तर. रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न. एक है तो सेफ है, पंतप्रधान नरेंद्र मोदीचा पुन्हा नारा. उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलवामातील स्फोटकांच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते. माहीमची जागा एकनाथ शिंदेकडून एका दगडात 2 पक्ष. मला कोणाच्याही नरड्यात पाय ठेवून माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही, प्रीतम मुंडेंची खंत.